शिवसेनेच्या निर्धार शिबिरामध्ये उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाची एक क्लिप दाखवत महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिलेले आहेत। आणि यावेळी मेळाव्याच्या सुरुवातीलाच बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजाची डबिंग करण्यात आलेली एक व्हिडिओ क्लिप मेळाव्यात दाखवण्यात आली। या क्लिपच्या माध्यमातून सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करण्यात आलं। विधानसभा निवडणुकीतील भ्रष्टाचार आणि महापालिका निवडणुका हे विकत घ्यायला निघाले अशा आशयाची टीका यावेळी करण्यात आली। तसंच मुंबईकरांना मराठीपासून आणि मराठी माणसाला मुंबईतून दूर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, या परिस्थितीतही क्लिपमधून स्पष्ट करण्यात आलं। दरम्यान आता महापालिकेच्या निवडणुकीसाठी सज्ज व्हा असं आवाहन करण्यात आलं। उद्धव ठाकरेंच्या निर्धार मेळाव्यात बाळासाहेब ठाकरेंची क्लिप दाखवत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करण्यात आलं आणि यावरूनच भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी सडकून टीका केली। आता त्यांची शिवसेना ही अधिकृत शिवसेना राहिलेली नाही आणि लोकांनीही त्यावर शिक्कामोर्तब केलंय। तसंच आता तुम्ही बाळासाहेबांची भाषणं लावत आहात, मात्र ती भाषणं ऐकून लोकही आता तुमच्या पक्षातून निघून जातील असा घणाघाती टोला त्यांनी लगावलाय। त्यामुळे तुम्ही कितीही भाषणं लावा, काहीही उपयोग होणार नाही। तुम्ही सीएम पदाच्या मोहासाठी पूर्वीच हिंदुत्व सोडलंय असा टोलाही त्यांनी ठाकरेंना लगावला। शिवसेना बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा मेळावा पार पडला। या मेळाव्यामध्ये बाळासाहेबांचं भाषण जे आहे, ऑडिओ क्लिपमधलं संपूर्ण भाषण हे काल पुन्हा एकदा पदाधिकाऱ्यांना ऐकवण्यात आलं। त्यावरून टीका अशी होती आहे की उद्धव ठाकरेंचा करिश्मा कमी झालाय का, की त्यांना पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरे यांच्या ऑडिओ क्लिपची किंवा त्यांच्या भाषणाची मदत घ्यावी लागली। असं आहे, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार, त्यांचं हिंदुत्व उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाकरता केव्हाच खुंटीला टांगून ठेवलं होतं। आता अधिकृत शिवसेना पण त्यांची नाही, ते त्या लोकांनी पण शिक्कामोर्तब केलं विधानसभेच्या निवडणुकीत। आणि त्यामुळे आता हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची भाषणं ते त्यांच्या कार्यक्रमात लावतायत। तो पण डब केलेला आवाज, ज्याने मला असं वाटतं की वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची प्रतारणा केली। त्यांना वंदनीय बाळासाहेबांचा आवाज डब करून बाळासाहेबांच्या नावाचा उपयोग करावा लागतो, याच्यातच सगळं आलेलं आहे। तर मला त्यांच्या मिटिंगवर काहीच बोलायचं नाही। साहेब आज हयात नाहीत। आजच्या प्राप्त परिस्थितीबद्दल साहेबांचं काय मत असतं हे साहेब हयात असते तर स्वर्गीय साहेबांनी बोलून दाखवलं असतं। पण कुठंतरी संदर्भ जोडायचा, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करायचा आणि स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या आवाजाचा वापर करून स्वतःचा स्वार्थ साधून घ्यायचा, या पलीकडं वेगळं दुसरं काही नाही।